राज्य सरकार रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या ताटामध्ये आनंदाची ओवाळणी टाकणार आहे। कारण लवकरच लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। ते किती आहेत, कधी टाकले जाणार आहेत आणि ज्यांनी या योजनेचा लाभ अजूनपर्यंत घेतलेला नाहीये त्यांनी तो नेमका कसा घ्यावा हेच मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे। इतकंच नाही तर त्यासाठी अर्थसंकल्पात एकूण वार्षिक 46,000 कोटींची तरतूद देखील करण्यात आली आहे। अशातच अनेक महिला या योजनेचा अर्ज दाखल करत असून बऱ्याच महिलांची या अर्जाची प्रक्रिया देखील आता पूर्ण झाली आहे। त्यामुळे महिलांकडून या योजनेचे पैसे नेमके कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्याचंच उत्तर आता समोर आलंय। 19 ऑगस्ट अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली असून जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांची रक्कम पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। याच पार्श्वभूमीवरती या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळतोय आणि तो कसा मिळतोय हे आपण एकदा पाहूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या पात्र असणार आहेत। ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। लाभार्थी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणं बंधनकारक आहे। संबंधित महिलेच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती करदाता नसला पाहिजे। तर विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला या सर्व महिलांना या योजनेचा आता लाभ मिळणार आहे। संबंधित महिलेच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती हा सरकारी नोकरी किंवा पेन्शन धारक नसला पाहिजे असं सुद्धा म्हटलं गेलंय। लाभार्थी महिलेचं बँक खातं असणं मात्र आता आवश्यक आहे। त्याचबरोबर आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँकचं पासबुक, त्याचबरोबर अर्जदाराचा फोटो, अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र आणि लग्न झालं असल्यास लग्नाचं प्रमाणपत्र असणं देखील गरजेचं आहे। अजूनही या योजनेसाठी अर्ज भरणं जर अजूनही तुमचं बाकी असेल तर तुम्हाला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज भरता येणार आहेत। त्यामुळे तुम्हाला ही खुशखबर नेमकी कशी वाटलीये नक्की कमेंट करून सांगा।